फक्त लोकप्रतिनिधींनी स्वतःचा विकास करून घेतला. धनुष्य आमचंच होतं. अन्यायावर वार करण्याकरता बाण सोडला जायचा. शिवसेना प्रमुखांनी जे बाण सोडले होते ते अनेक सत्ताधाऱ्यांच्या वर्मी लागले होते. आणि जेव्हा शिवसेनेचं आंदोलन लागणार आहे, होणार आहे, मग ती सत्ताधाऱ्यांची आणि प्रशासनाची पळताभोई थोडी होती. त्या खड्ड्यांना नाव दिलं खासदार खड्डा, फडणवीस खड्डा, महापौर खड्डा, आमदार खड्डा, नगरसेवक खड्डा. ह्यांच्याच आशीर्वादाने हे खड्डे निर्माण झालेत ना. पक्षाने माझी दखल घेतली की हा कार्यकर्ता चांगला, हा शिवसैनिक चांगलं काम करतोय, ह्याला वरची जबाबदारी द्या. पण मी नाही. शिवसेना प्रमुखांचा आदेश पहिल्यापासून मानला, गद्दारी आपल्या रक्तात नाही. त्यापेक्षा आज जायचं, छुप्या मार्गाने जायचं, खिशात दगड घ्यायचे, खालच्या काचा फोडायच्या, जे प्रतिकात्मक असेल. आणि सोफा जो आतमध्ये आहे, जो बंद अवस्थेतला म्हणजे न वापरातला आहे, तो पेटवायचा. ज्या प्रभाग 23चा विकासच झाला नाही, सर्व समस्या, किती समस्यांचं नाव घेऊ, सर्व समस्या जशाच्या तशाच आहेत. म्हणून मी जनतेला शहर प्रमुख या नात्याने विनंती करील की पुणे शहरातल्या सर्व प्रभागातनं आमच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना निवडून द्या. वशिला पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जनतेच्या विश्वासासाठी काम करणारा नेता, ज्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केले, जेलवारी भोगली आणि नागरिकांसाठी आक्रमक भूमिका घेतली. 15-20 वर्षाचा संघर्ष, लोकसेवेची आग आणि विकासासाठीची स्पष्ट भूमिका. महिलांची सुरक्षा, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि थेट जनसंवाद हे फक्त मुद्दे नाहीत बरं, ते त्यांचं काम आहे. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत पुणे शिवसेना शहर प्रमुख संजयजी मोरे यांचं. नमस्कार भाऊ. नमस्कार. माझा पहिला आणि थेट प्रश्न, तुम्ही इतकी वर्ष पक्षाच्या माध्यमातून तुम्ही समाजसेवा केलीत, कमीत कमी 20-25 वर्ष पक्षाच्या माध्यमातून आंदोलनं केली, जेलवाऱ्या केल्यात, मग यावेळेसच तुम्हाला निवडणूक का लढवावी वाटते? शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. प्रवेश म्हणता येणार नाही, अगदी अंगवळणी पडलं की शिवसेनेसोबत काम करावं. साहेबांच्या विचारांची जी काही शिदोरी मिळत गेली, ती शिदोरी सगळ्यांना त्याचं द्यावी, सगळ्यांपर्यंत पोचवावी. त्यांचं आम्हाला एकच सांगणं होतं, एकच वसा होता की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे निवडणुकीवरती करावं. म्हणून आजपर्यंत कधी निवडणूक लढावीशी वाटली नाही. जनतेचे प्रश्न गेले अनेक वर्षापासून अजूनही असेच आहेत. सातत्याने आम्ही आंदोलनं केली, ॲग्रेसिव्ह आंदोलनं केली, आक्रमक आंदोलनं केली की ज्यामुळे जनतेचे प्रश्न सुटले जावेत. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं होतं, अन्याय तिथे प्रतिकार करायला शिका. आणि तोच विचार घेऊन आजपर्यंत आम्ही काम करत आलो. आमच्याही पक्षातनं अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून गेले, अनेक पक्षाचे निवडून गेले, पण जनतेला अपेक्षित असलेलं काम होत नाहीये. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, यांनी जे शिवसेना स्थापन करताना, वाढवताना जो विचार दिला, पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक निवडून जात आहेत, तर पक्षाच्या ध्येय धोरणानुसार जनतेची कामं होणं अपेक्षित होतं, पण ते कुठं होताना दिसत नाही. मग इतके वर्ष अनेक नगरसेवक निवडून गेले, त्यांची कामं केली, स्वतःला स्वार्थ करी ठेवला नाही की आपण लढावं. अनेक वर्ष मी अनेक पदावर काम केलं, पक्षवाढीसाठी काम केलं, संघटनात्मक काम केलं. निवडणुकीमध्ये आमचे लोकप्रतिनिधी निवडून गेले, पण पक्षाला आणि जनतेला अपेक्षित असलेलं काम झालं नाही. आता म्हणलं आपणच रास्ते या लढाईमध्ये उतरावं, रणांगणामध्ये यावं, नागरिकांशी संवाद साधावा. तुमची जी कामं आहेत ती आजपर्यंत झाली नाहीत, याबद्दल दिलगीर, पण इथून पुढे कामं होतील असं तुम्हाला वचन देतो. हा निर्णय घेऊन मी निवडणुकीत उतरलोय की इतके वर्ष कामं तीच कामं, आजही पाण्यासाठी वनवन लोकांना भटकावं लागतं. पाण्याला प्रेशर नाही, पाणी आलं नाही, पाण्याला गळती लागली, किती वर्ष हे प्रश्न घेऊन हिंडायचे. पण हे तुम्ही मान्य करताय की फक्त तुमच्याच पक्षाने नाही तर सगळ्याच पक्षांनी नाही? सगळ्याच पक्षांनी केलेलं नाही, कोणाला लोकांचं घेणं देणं नाही. माझ्या दारात या, ऑफिसला अर्धा तास बाहेर थांबा, मग तुमचा नंबर आल्यावर आम्ही तुम्हाला आतमध्ये घेऊ, ही सिस्टीमच बंद करायची. नागरिकांनी फोनवरच सांगितलं पाहिजे, आम्ही तुम्हाला निवडून दिले, तुम्ही आमचे सेवक आहात, माझं हे काम झालं पाहिजे. इतका नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. एकदा नगरसेवक निवडून गेला की नागरिकांना भीती वाटते, अरे आतमध्ये जाऊ का नको, साहेब. आधी कार्यकर्ता असतो, निवडून आला की साहेब, लोकांनी निवडून दिलेलं असतं, त्याचा साहेब कसा होतो हे कळत नाही. साहेब नसावा, निवडून दिलेला माणूस जो नगरसेवक झाला
तो जनतेचा सेवकच असला पाहिजे, तो साहेब नाही झाला पाहिजे. साहेब झाला की जनतेची कामं संपली. मग तुमच्या एरियामध्ये असे साहेब आहेत म्हणजे पुणे शहरामध्ये? अनेक साहेब आहेत पुणे शहरामध्ये, अच्छा. अनेक वर्षापासून साहेब आहेत. तो साहेब झाला की तो सेवक संपतो, त्यातला कार्यकर्ता मरून जातो आणि ज्या जनतेने निवडून दिले त्यांची कामं होतच नाहीत. हे अनेक वेळा अनुभवलं. म्हटलं ही सिस्टीम आपल्याला बंद करायची. ज्या जनतेने निवडून दिले त्याला ताटकळत ऑफिसच्या बाहेर उभं करायचं, हे नाही झालं पाहिजे. अच्छा. त्या जनतेला पहिलं प्राधान्य, तुमचं काय काम आहे बोला. शक्यतो तुमच्या कामामध्ये, तुमच्या घरात, तुमच्या कामाच्या ठिकाणी राहून तिथनं फोन करा, माझी अशी समस्या आहे. हा माझा माणसाचा फोन नंबर असेल, माझा स्वतःचा असेल. माझा फोन गेले घेतल्यापासून 24 तास फोन चालू असतो. अच्छा. ज्या विश्वासानं लोक आपल्याला फोन करतात, रात्री, अपरात्री, दिवसा, तो काहीतरी अडचणीत आहे म्हणून आपल्याला फोन करतोय. मग आपलाच फोन स्विच ऑफ लागला तर आपण समाजकारण करणं, राजकारण करणं, सगळ्या पक्षाच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं व्रत जे घेतलंय ते काय कामाचं? ज्या विश्वासानं लोक फोन करतायत, आधार वाटतो लोकांना आपला की ह्यांना फोन केला तर माझं इथे काम होणार आहे, मग आपलाच फोन स्विच ऑफ असेल तर त्या जनतेने जायचं कुठे? बरोबर आहे. म्हणून हा निर्णय घेतला की आता ही निवडून दिलेले नगरसेवक सगळ्याच पक्षाचे हे काही काम करत नाहीत. आता आपणच यायचं, आपण जनतेचं सेवक बनायचं, जनतेला हात जोडून मतरूपी आशीर्वाद मागायचा. तो आशीर्वाद मिळाला की जनतेची कामं महापालिकेच्या माध्यमातून असतील, आपल्या माध्यमातून असतील, ज्या ज्या प्रकारे असतील ती जनतेच्या कामाची सोडवणूक झाली पाहिजे. जनता महानगरपालिकेला टॅक्स रूपी पैसे भरतं. बरोबर. त्यांना ती सेवा हा त्यांचा हक्क आहे. तो हक्क मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे. ह्या कर्तव्याला आपण जागलो तर पुणे शहर काय, संपूर्ण महाराष्ट्र नाही, देश हा सुजलाम सुफलाम होईल. म्हणजे आता तुम्ही एकदम प्रॉपर तयारीनिशी आलेला त्यावेळेस? आता म्हणजे तयारी पहिल्यापासून आहेच. आमच्या पदाधिकाऱ्यानं, आमच्या नगरसेवकांना, इतर पक्षातल्या नगरसेवकांना अशीच कामं केली पाहिजेत. मी बाकीच्या प्रश्नाकडे तर येतोच भाऊ. माझा एक पहिला प्रश्न म्हणजे बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून आम्हाला हव्या आहेत. एक शहर प्रमुख म्हणून, एक शिवसेना शहर प्रमुख म्हणून, म्हणजे आता जसं बघतो की इकडल्या पक्षातून तिकडं, तिकडल्या पक्षातून इकडं, इकडल्या पक्षातून, म्हणजे असे उड्या मारण्याचं काम चालू असतं. तुमच्या बाबतीत तसं काय घडलंय? कधीच नाही. तुम्ही पहिल्यापासून कट्टर शिवसैनिक. 31 मे 1989 साली मी राहतो त्या नानापेठेमध्ये आम्ही शिवसेनेच्या शाखेची स्थापना केली. अच्छा. अगदी 10वीच नुकती झाली होती माझी. माझ्या अगोदर माझे सिनियर होते शाखा प्रमुख, ते आमचे रवींद्र नलगे. ज्यांनी शाखा ज्यांच्या हस्ते उघडली ते रामभाऊ पारिक. हे सर्व आम्ही नानापेठेतले. त्यावेळी ते विभाग प्रमुख होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे अनेक भाषणं ऐकून, त्यांच्या सभेला जाऊन, पुण्यात अनेक सभा झाल्या. ते विचार अतिशय आवडले, परखड, एकदम रोखठोक. अच्छा. आवडलं. शिवसेनेबरोबर जायचं, शिवसेनेच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची. त्या दिवसापासून जो शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली. मग शिवसेनेचा या मतदार यादीवर काम करणारा मी गटप्रमुख झालो, मग शाखा प्रमुख झालो, मग प्रभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख. आणि आता 2019 पासून मी पुणे शहराचा शहर प्रमुख म्हणून काम करतोय. ही पक्षाने मला जबाबदारी बोलावून दिली. मी कुठलंही पद मागायला जायला गरज लागली नाही मला की मी हे काम करतोय मला पद द्या. पक्षाने माझी दखल घेतली की हा कार्यकर्ता चांगला, हा शिवसैनिक चांगलं काम करतोय, ह्याला वरची जबाबदारी द्या. म्हणून माझा प्रवास ज्यावेळी शहर प्रमुख म्हणून आला त्यावेळी सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, सन्माननीय संजय राऊत साहेब असतील, यांनी माझी शहर प्रमुख म्हणून निवड करताना जी सामनामध्ये बातमी आली ती अशा प्रकारे आली, गटप्रमुख ते शहर प्रमुख हा माझा प्रवास. एक साधा शिवसैनिक त्याचा गटप्रमुखची जबाबदारी घेतल्यानंतर तो शहर प्रमुख होऊ शकतो, इतकं सामान्य माणसाला पक्षाने माझ्यावर शहर प्रमुख म्हणजे जबाबदारी दिली. त्याबाबतीत पक्षाचा मी एक पाईक शिवसैनिक म्हणून नक्कीच धन्यवाद देईन, जबाबदारी दिली म्हणून आभारही मानेल. आणि त्या पदाला न्याय देणं हे माझं काम होतं, माझं कर्तव्य होतं. तो वेळोवेळी देण्याचा मी प्रयत्न केला. अजूनही माझ्या पदाला मी न्याय दिला की नाही हे मी सांगू शकत नाही, हे माझे वरिष्ठ सांगतील. मग आता तुम्ही तर पुणे शहराला रिप्रेझेंट करता शहर प्रमुख म्हणून, मग प्रभाग 23च का? माझा स्थानिक प्रभाग आहे, मी त्या प्रभागात राहतो. माझं कार्यालय, जनसंपर्क कार्यालय त्याच प्रभागात आहे. त्या प्रभागातनं आमचे शिवसेनेचे नगरसेवक निवडून दिले होते आम्ही. काही थांबले, काही गेले, दुसऱ्या पक्षात गेले. तुम्हाला काही ऑफर नाही आल्या? मलाही ऑफर आल्या, बऱ्याच आल्या. अगदी महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर 2.5 वर्ष आम्ही सत्तेत होतो
2.5 वर्षानंतर सत्ता पालट झाली. आमच्यातले अनेक आमदार सोडून गेले आम्हाला. अच्छा. तिकडने मला खूप ऑफर आली, ये इकडं मोठा होशील, तुझ्या पक्षाने तुला काय दिलंय, अच्छा. तुझी आज आर्थिक परिस्थिती काय आहे, अशी बरीच आमिषं दाखविली गेली. पण मी नाही, शिवसेना प्रमुखांचा आदेश पहिल्यापासून मानला, गद्दारी आपल्या रक्तात नाही. मग हा मला एक तुमच्याच उत्तरातून एक प्रश्न खूप आवडला, की मला खरंच विचारावं असं वाटेल, कदाचित हे सगळ्यांना उत्तर असेल, की खरंच तुम्हाला शिवसेना या पक्षाने काय दिलं? शिवसेनेनं मला जगायचं कसं हे शिकवलं, अन्यायावर प्रतिकार करायला शिकवलं, आपल्या पक्षात गद्दारी चालत नाही हे शिकवलं. म्हणजे आयुष्यात कोणाबरोबर गद्दारी करायची नाही हे आत्मसात झालं. आणि जनतेची सेवा कशी करायची, आपल्याला देवानं जन्माला घातल्या पृथ्वीवर, तर फक्त स्वतःसाठी जगण्याला नाही घातलं. शिवसेना प्रमुखांच्या विचारातून, उद्धव साहेबांच्या नेतृत्वातून एक शिकलो की जनतेची सेवा हे आपलं कर्तव्य आहे. पुण्याचा विकास होणं ही आपली जबाबदारी आहे, ती पार पाडली गेली पाहिजे. आपण जन्माला आलो म्हणजे नुसतंच छान छोकी, ऐशो आराम, पैसे कमावणं यासाठी नाही. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जे काही पैसे लागतात तेवढे पैसे नोकरी करून, कामधंदा करून कमवलेच पाहिजेत. पण एवढे नाही कमवायचे की आपली झोप खराब झाली पाहिजे, बरोबर. बीपीची गोळी लागली पाहिजे आपल्याला. हम्म. पैसे मरताना आपल्याला सोबत न्यायचेत का? नाही. तर नाही. बायको, मुलं, बाळं, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जेवढे लागतात तेवढे कमवावेत. थोडं सेव्हिंग असावं, मुलाबाळांचं शिक्षण, त्यांचं लग्न, आपली रिटायरमेंट, त्यातनं सुखकर जावी, एवढे पैसे असावेत. खूप बँक बॅलन्स, खूप कॅश आपल्या तिजोरीत असं आहे. ठेवली म्हणजे फार मोठा मानमत्रा मिळतो असं नाहीये. मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला माणूस आहे. शहर प्रमुख झाला तेव्हाही माझी आर्थिक परिस्थिती तेवढीच होती आणि आत्ताही तेवढीच आहे. बरोबर. मला फार छान छोक्या गाड्या, लक्झरी गाड्या, छान छोक्या विमानातनं फिरलं पाहिजे, म्हणजे लोकांचा मान सन्मान आपल्याला मिळेल. साधं सिंपल राहावं, मान सन्मान लोक देतात, तुम्ही त्यांची सेवा करा, लोकांची कामं करा, एवढेच पैसे कमवा, की जेणेकरून लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडनं बदलला नाही पाहिजे आणि कुठेतरी लपायला जागा शोधायला लागली नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे एक सन्मानानं आयुष्य जगता आलं पाहिजे. सन्मानाने आयुष्य जगलं पाहिजे. 4 लोकांनी विचारलं पाहिजे, काय बाबा कसं आहे तुझं, कसं चाललंय. मग आता तुम्ही तुमच्या प्रभागाकडे कसं बघता, म्हणजे काय समस्या आहेत असं वाटतंय तुम्हाला? महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून नुसता माझा एकट्याचाच प्रभाग नाही, तर संपूर्ण पुणे शहराचा विकास हा झालाच नाही असं म्हणेन मी. अच्छा. मागील 8 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, नंतर 5 वर्ष सत्ता होती, नंतर प्रशासक आहे, म्हणजे त्यांचंच राज्य आहे. अजूनही आपल्याला पाण्यासाठी जनतेला वन भटकायला लागतं, आम्हाला आंदोलनं करावी लागतात, हंडा मोर्चा काढायला लागतो. जो माणसाच्या जीवनमानाचा प्रश्न आहे, मेन पाणी. पाणी हे जीवन आहे. पाणी असेल तर आपण जिवंत राहू. बरोबर. सकाळी उठताना पाणी पहिल्यांदा प्यायला लागतं आणि रात्री झोपताना पाणी प्यायला लागतं. दिवसभर आपण एवढं पाणी पितो, अन्न सुद्धा पाण्याशिवाय शिजू शकत नाही. हेच पाणी जे आपल्याला निसर्ग फुकट देतोय, त्याची जपणूक करता येत नाही, त्याची स्वच्छता नीट होत नाही आणि त्या पाण्याचा पुरवठा जनतेच्या घरापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही जनतेकडनं टॅक्स रुपये पैसे घेता, बरोबर. मग जनतेला ही सेवा पुरवणं हे तुमचं काम आहे. त्यातनं तुम्ही पगार घेता, प्रशासन घेतं, सत्ताधारी घेतात, सत्ताधारी तिथनं पगार मिळवतात, टेंडरच्या माध्यमातून अनेक पैसे कमावतात, 10-20% पैसे त्या टेंडरच्या माध्यमातून कमवले जातात. बरोबर. मग एवढे पैसे घेऊन करता काय? वाटा ना जनतेला पैसे, जनतेचेच आहेत, तुमचे नाहीत. मग आजही रस्त्यावरचे खड्ड्यासाठी आंदोलन करायला लागतं आम्हाला, पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करायला लागतं आम्हाला, वाहतूक कोंडी झाली म्हणून आंदोलन करायला लागतं आम्हाला, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवायला लागतो आम्हाला, शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करायला लागतं आम्हाला. बरोबर. म्हणजे माझा पुढला प्रश्न तोच होता भाऊ, की म्हणजे की तुमचं असं म्हणणं आहे की आंदोलनाशिवाय विकास होत नाही. ह्या सत्ताधाऱ्यांना आणि या प्रशासनाला जागं करण्यासाठी आंदोलन हाच पर्याय आहे. शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. अधिकारी आणि सत्ताधारी ऐकत नसेल तर आंदोलन करा, आंदोलन करत नसेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढा. ही शिकवण आम्ही आत्मसात केली आणि जेव्हा शिवसेनेचं आंदोलन लागणार आहे, होणार आहे, मग ती सत्ताधाऱ्यांची आणि प्रशासनाची पळताभोई थोडी होती. अशी अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत की आंदोलन मी जाहीर केलं आणि प्रशासनाने मला संपर्क करून सांगितलं, थांबा आंदोलन करू नका, अच्छा, आम्ही तुमची कामं करतो. मग इतके दिवस का नाही झाली? आमचं आंदोलन पुकारलं तेव्हा तुम्ही आम्हाला संपर्क करता, पत्र देतोय, विनवण्या करतोय, सांगतोय, फोन करतोय, मग त्यावेळी कामं का होत नाहीत?
आणि भाऊ एक आंदोलन मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी MSCB जाळली होती. हो, काय प्रकरण होते ते? उन्हाळ्याचे दिवस होते. एप्रिल महिना, मार्च, एप्रिल आणि मे हम्म. अशा या उन्हाच्या कडक उन्हामध्ये लोड शेडिंग पुण्यामध्ये होतं. वीज टंचाई होती. तर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आत्ता झाली, हम्म. तेव्हा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ होतं. बरोबर. त्यावेळी ऊर्जा मंत्री अजितदादा पवार होते. अच्छा. पुणे जिल्ह्याचे काम ते बघायचे आणि अनेक उपाय सुचवले आम्ही महामंडळाला की लोड शेडिंग आहे, लोकांना घरी वीज द्या, लोकांना मुलांचा अभ्यास होत नाही, सकाळी उठल्यावर गरम पाणी त्यांना मिळत नाही, स्वयंपाकाला काही लोकांच्या घरात काय अडचणी असतील ते होत नाही, ज्याच्या घरात उजेडच पोचत नाही, बल्ब लाईटीचा लावल्याशिवाय घरात उजेडच येत नाही, हम्म. अशी अनेक गरिबांची घरं आहेत. तुम्ही MSCB जाळली. तर त्यांना उपाय सुचवले बरेच की निऑन साईन बोर्ड आहेत त्याची लाईट बंद करा, जाहिरातींचे बोर्ड आहेत त्याची लाईट बंद करा, हॅलोजन मोठे मोठे लावले जाहिरात फलकावर ते बंद करा, रस्त्यावरच्या लाईट आहेत खांबाच्या 3 लाईट सोडून 1 लाईट चालू ठेवा. उजेड असावाच, लोकांना सुरक्षितता मिळावीच, पण सलग ज्या खांब लावलेले आहेत लाईटचे ते मधले 3 ब्रेक करा, चौथा चालू ठेवा, परत 3 ब्रेक करा, चौथा चालू ठेवा. ह्यातनं विजेची बचत होईल आणि लोकांना घरगुती लाईट वापरायला मिळेल, लोड शेडिंग कमी होईल. तुम्ही 18 तास लोड शेडिंग करताय ते किमान 6 तासावर येईल. लोकांचं जीवन सुखकर करा ना. अनेक उपाय सुचवले, 2 महिने 4 लेटर दिली, पण नाही. मग पर्याय ठरलं की आता आंदोलन करून मोर्चा काढून आंदोलन करायचं. मग नुसतं आधी निवेदनं दिलीत, पण परत मोर्चा काढून परत फक्त निवेदनच द्यायचं का? तर पुणे शहरातले असे अनेक शिवसैनिक अजूनही आहेत जे आक्रमक आहेत. अच्छा. की सरकारला आणि प्रशासनाला धडा शिकवल्याशिवाय हे लोड शेडिंग बंद होणार नाही. मग आमचा प्लॅन ठरला की आम्ही जाऊन बघून आलो. मुख्य अभियंत्याच्या केबिनच्या बाहेर एक सोफा होता, असा मळकटलेला, तुटलेला, अर्धवट, वापरात नव्हता. म्हणलं हा सोफा जाळायचा. सरकारी मालमत्तेचं नुकसान नाही करायचं, कोणाचं ऑफिस नाही जाळायचं आपल्याला. हे जनतेच्या पैशातनं उभं राहिले, सरकारी अधिकाऱ्यांच्या पैशातनं किंवा सत्ताधाऱ्यांच्या पैशातनं नाही झालेले, जनतेच्या पैशाच आहे. पण जो सोफा मोडकळीत आलेला आहे तो पेटवला तर काहीतरी फरक पडेल, आपण प्रयत्न करू. मग आमच्यातलेच काही वरिष्ठ घाबरले, पेट्रोल तर गुन्हा दाखल होईल, असं होईल तसं होईल. होऊ दे ना. जनतेच्या प्रश्नासाठी त्यांच्या आयुष्यातली लाईटच बंद झालेली आहे, त्यांचा उजेडच तुम्ही अंधारमय आयुष्य करून टाकले या सत्ताधाऱ्यांनी. तर त्यांच्या आयुष्यात उजेड आणायचा असेल तर आपल्याला हा भडका करायला लागेल. आंदोलन बरखास्त, कॅन्सल झालं. अच्छा. मुंबईवरनं फोन आला, तुझ्यामुळे आंदोलन कॅन्सल झालं. म्हटलं आंदोलन म्हणजे काय? ह्याच्या आधी 3 वेळा निवेदनं दिली आहेत, चौथ्यांदा फक्त मोर्चा काढून आणि परत निवेदनच द्यायचं, संपलं. ह्याचं निष्पन्न काय? गेटवर मोर्चा आणणार, गेटच्या बाहेर न दारात निवेदन द्या आणि घरी जावा, परत तेच. मग चौथं परत निवेदन तेच. त्यापेक्षा आज जायचं, छुप्या मार्गाने जायचं, खिशात दगड घ्यायचे, खालच्या काचा फोडायच्या, जे प्रतिकात्मक असेल. आणि सोफा जो आतमध्ये आहे, जो बंद अवस्थेतला म्हणजे न वापरातला आहे, तो पेटवायचा. त्याच्याने काय होईल? म्हणलं सरकारला जाग येईल, प्रशासनाला जाग येईल, त्यातनं काहीतरी निष्पन्न होईल. जे 18 तासाचं लोड शेडिंग आहे ते 6 तासावर येईल, 5 तासावर येईल. काहीतरी दिलासा देऊ आपण जनतेला. तुला काय गॅरंटी असं होईल? मग मी पक्षाला समजावून सांगितलं, शिवसेना प्रमुखांची आठवण करून दिली. प्रयत्न करणं काम आहे, अन्याय तिथे प्रतिकार करणं आपलं काम आहे, ते आपण करू. त्यातनं काय निष्पन्न होईल हे आपलं नशीब, जनतेचं नशीब. बरोबर. मग ठरलं ते 2 मे रोजी आम्ही तो मोर्चा काढला. अर्धवट मोर्चातनं आम्ही 5 जण बाहेर पडलो, आतमध्ये घुसलो. सुरुवातीला रिसेप्शन म्हणून एक महिला ताई होत्या, त्यांना ताई बाजूला व्हा, आम्ही फोडणार आहे. त्या आमच्यावर खवळल्या, काय तुम्ही कोण फोडणार, असं काय करणार? त्या ऐकण्यात बाजूला व्हायला. मग त्या इथे होत्या, उजव्या बाजूची काच एक दगड मारून फोडली. मग घाबरून त्या बाजूला त्यांच्या पाठीमागच्या सगळ्या काचा फोडून टाकल्या. पहिल्या मजल्यावर गेलो, तिथे सोफा होता, त्या सोफ्यावर जे काय करायचं आम्ही तो भडका उडवला. बरोबर. ह्या उद्रेक बघून अख्ख्या मोर्चाने गेट सोडून अख्खा मोर्चा आतमध्ये आला. अरे बापरे. पण त्या दरम्यान काय झालं, आतमध्ये आम्ही 5च जण, पण 50 आतले कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक आमच्या अंगावर आले. अंगावर आल्यामुळं आम्ही 5 ते 50 अगदी हातापायी मारामारी होण्याची वेळ आली. मग हातात एक पेट्रोलची बाटली होती, अगदी ढकली एवढी झाली की एका सुरक्षा रक्षकाचा कोपरा मला या डोळ्याला लागला. डोळ्याला लागल्यामुळे माझ्या डोळ्याला इजा झाली, पण ती तोपर्यंत कळली नाही. जेलमधनं आल्यानंतर कळलं की मला, मी समोर पाहतोय आणि तुम्ही माझ्या डाव्याकडे आहात. माझी डावी नजर बंद झाली, मला तुम्ही दिसेनासे झाले. अच्छा. मग ते कळलं की माझा पडदा फाटला. अरे बापरे. मग ते ऑपरेशन करून फार ट्रीटमेंट घ्यावी लागली मला नंतर. पण ज्यावेळी अंगावर आले, हे लागलं, अरे म्हणलं आता आपली धडकत नाहीये,
की आपण आता इथे मरू. मग त्यांना भीती काय दाखवायची, तर हातात उरलेली अर्धी पेट्रोलची बाटली होती त्यांच्या अंगावर शिंपडली आणि त्यांना थांबवलं. त्यांना कुठली इजा करायची नव्हती, पण थोडीशी भीती दाखवली. आता ते 50 आम्ही 5, आमचा एकदम भुगा झाला असता. पण त्याचा फायदा झाला, लोड शेडिंग कमी झाली. हो, अगदी. 2 मे आंदोलन दिवस, सोफा पेटवण्याचा दिवस, मोर्चाचा दिवस, भडका उडाला. पुण्यातलं आंदोलन बघून नागपूरला झालं, नाशिकला झालं. अच्छा. दुसऱ्या दिवशी 3 मे रोजी लोड शेडिंग बंद पुणे शहराचं. मग तुम्हाला जेलमध्ये डांबला असेल ना. आम्ही जेलला गेलो, पण पुण्याला स्पेशल कोटा मंजूर झाला. ऊर्जा मंत्र्याला अजितदादा पवारांना जाग आली आणि त्यांनी स्पेशल कोटा पुणे शहराला मंजूर केला विजेचा. त्यातनं लोड शेडिंग 20 टंचाई आजपर्यंत समाप्त आहे. हे शिवसेनेनं दिलं, हे शिवसेनेनं काम केलं, हे जनतेसाठी केलं. आम्हाला जेलमध्ये जायला लागलं. माझा डोळा फाटला पडत आहे बा, हा एवढा मोठा प्रमाणात. अरे बापरे, डोळ्याला प्रॉब्लेम झाला, खूपच लागलेला आहे. पण पण आनंद आहे की जनतेचं काम आपल्या प्रयत्नानं झालं. जो माझ्या पक्षामध्ये असा संभ्रम होता की ह्याच्यामुळे काय होईल ह्या स्टाईलमुळे, पण ते लोकांची लोड शेडिंग कमी झाली. त्यामुळे माझ्याबरोबर राम बोरकर होते, अर्जुन जानगवळे होता, असे अनेक पदाधिकारी माझ्यासोबत होते. ते मी सगळ्यात लहान होतो खरं त्यावेळी, पण आक्रमकता आमच्यात ठासून आजही भरलेली आहे. मग भाऊ, हे लोकांसाठी जेलमध्ये जाणं हे राजकारण आहे की जबाबदारी? नाही, माहित नव्हतं की इतका उद्रेक होईल आणि ह्याच्यामुळे आम्हाला जेलमध्ये जायला लागेल. सोफा जाळला म्हणून जेलमध्ये नाही जायला लागला आम्हाला. आमच्यावर 307 कलम लावलं गेलं की समोरच्याचा जीव घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. अच्छा. आता ते का झालं असं, अनावधानानं झालं की ते 50 आम्ही 5, आमच्या अंगावर एवढे आले तर आम्ही मेलो असतो. बरोबर. मग ते बिचारे प्रशासकीय माणसं जेलमध्ये गेली असती 307ला, आम्ही मेलो असतो, नक्की गेलो. मग तुम्ही वाचवलं. मग त्यापेक्षा नुसतं पेट्रोल शिंपडलं. शेवटी सरळ आहे, ते जीवितास धोका असलेलं ते रसायन आहे पेट्रोल, त्यांच्या अंगावर पडलं. आम्ही काय काडी पेटवली नाही, पण भीती दाखवली, त्यामुळं हाणामारी थांबली. पण ते जेलला जाण्याऐवजी आम्ही जेलला गेलो. किती दिवसाची जेल झाली? 15 दिवस. कसा होता जेलवारीचा अनुभव? आधी तर आम्ही गायब झालो. आमची पद्धतच आहे गनिमी खावा, आंदोलन करा, पेटवा, तोडा आणि पळून जावा. आता जे नको ते सापडले. ते आधी लॉकअपला जाऊन बसले 7 दिवस. मग शेवटचे 2 आम्हाला हजर व्हायला लागलं. आमचे काही फोटो आले ह्याच्यामध्ये. आम्ही नाही हजर होणार, आम्ही गायब. मग ते म्हणले, आमच्याच काही लोकांनी सांगितलं की या फोटोत आलेला हा गोरा मुलगा, हा घ्या, ह्याने केले सगळं. असं पोलीस कमिशनरांनी सांगितलं आमच्या नेत्यांना. मग आमच्या नेत्यांना प्रश्न केला की त्या फोटोमध्ये असं कुठं दिसतो की हा गोरा आहे का काळा आहे, सगळे सारखेच दिसत आहेत, त्याला काय माहित कमिशनरला मी गोरा आहे का काळा आहे? त्याने आधी बघितलंच ना. अरे आपल्याच लोकांनी तुझं नाव दिलंय, तू केलास ना उद्योग. म्हणलं माझ्या पर्सनसाठी नाही केला, ज्यांनी माझं नाव दिलं, जे पोलीस आहेत, जी जनता आहे आणि मी आहे, ह्या सगळ्यांना हा लाईटचा प्रॉब्लेम होता, विजा टंचाईचा प्रॉब्लेम होता. सगळ्यांचा प्रश्न सोडवलाय. ह्याची पक्षश्रेष्ठीने दखल घेतली. हा, पक्षश्रेष्ठीने दखल घेऊन मला माझ्या पदातनं मला बढती दिली. तोच आनंद. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी होते. त्यांनी मला त्यावेळी माझ्याकडे पद काय उपविभाग प्रमुख होतं, उपविभाग प्रमुखचा विभाग प्रमुख केलं, मतदारसंघाचा प्रमुख झालो मी. तुम्हाला भेटण्याचं भाग्य लाभलं? हा, भेटलो, वारंवार भेटलो, अनेकदा भेटलो. शाबासकी मिळाली, वा छान केलं. त्यावेळी शहर प्रमुख आमचे नाना वाडेकर होते, पण काठ्या आमच्या तर अंबो पारिखान यांच्यावर काठ्यांचा वर्षाव झाला. अनेक पदाधिकाऱ्यांना लाठीचार्ज झाला. आम्ही पळून गेलो, पण काही असे थोडे ढिल्ले राहिले, त्यांच्यावर काठ्या मिळाल्या. गाडीत टाकलं, जेलला नेलं. मी गाडीत बसलो, फराज खाण्याला गेल्यावर तिथनं पळून गेलो. अच्छा. केड बंद केली, सगळ्यांना गाडीत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. मग फराज खाण्याला गेल्यावर आम्ही तिकडनं कल्टी बरोबर गेलो पळून. मग भाऊ, जेव्हा तुम्हाला हे आंदोलन केलं, सगळ्यांची लोड शेडिंग कमी झाली, चांगलंच आहे म्हणजे. पण मग किती केसेस असतील असे तुमच्यावरती? आत्ताच काढून आणलं मी पोलीस कमिशनर ऑफिसमधून. आत्ता अगदी तुमच्याकडे येण्या अगोदर पोलीस कमिशनर ऑफिसला कागद माझ्या गाडीत राहिला. किती म्हणजे किती आंदोलन आणि किती केसेस? तर निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या अंगावर किती केसेस आहेत याचं रेकॉर्ड द्यावं लागतं. म्हणून कमिशन ऑफिसला समोर जाऊन बसलो. माझ्या नावावर किती गुन्हे दाखल करा सांगा. 16 गुन्हे माझ्या नावावर आहेत. अरे बापरे. हे सगळे राजकीय आहेत आंदोलनाचे. एकही क्रिमिनल गुन्हा माझ्यावर नाही. मी कुठे हाणामाऱ्या करत नाही, कुठं भांडणं करत नाही, कुठे खंडणी मागायला जागत नाही. आपल्या गरजाच कमी आहेत, त्यामुळे बाकीच्या गोष्टी गुन्हा दाखल होणं हा विषयच नाही. आणि अजून एक आंदोलन होतं, तुम्ही काहीतरी हंडे फेको आंदोलन काहीतरी. हो. काय होतं ते प्रकरण? हे माझ्या या राजकीय सामाजिक कार्याच्या आयुष्यामध्ये 2दा हंडे मोर्चा आंदोलन केलं.
म्हणजे फेकले होते म्हणतात. हंडे आत्ताच 4-6 महिन्यापूर्वी आमच्याच पेठेमध्ये, नाना पेठेचा भाग असेल, भवानी पेठेचा भाग असेल, गुरुवार पेठेचा भाग असेल, शुक्रवार पेठेचा भाग असेल, अशा भागामध्ये पाणी टंचाई जाणवली. पाणी येतच नव्हतं. कमी दाबाने काय आलं तरी माणसं भरून घेतात. पाणी येणं बंद. अनेक वेळा सांगितलं, तक्रारी केल्या, निवेदनं दिली. आमच्या स्टाईलने आम्ही केलं. बरोबर. आधी रिक्वेस्ट करावी, हे करावं. पण काय नाही, प्रशासनाला काय घेणं देणंच नाही. आणि ज्या नगरसेवकांना निवडून दिलंय, सत्ताधारी भाजपचे 4-4 नगरसेवक या प्रभागात, पण एकही कामाचं नाही. म्हटलं आता आपल्या पद्धतीनं आपल्या स्टाईलने आंदोलन करणं गरजेचं आहे. जाहीर करून टाकलं, वॉर्ड ऑफ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढला जाणार. बस एवढ्या एका मेसेजनी पोलीस जागे झाले, महानगरपालिकेचं प्रशासन जागं झालं. मला भेटण्याचा प्रयत्न करू लागले, फोन करू लागले, फोन अटेंड केला. म्हटलं आता नाही, आता आमची मशाल पेटली. बरोबर. आमची ज्योत पेटवलेली आहे. ती ज्योत जेव्हाच आम्ही शमवू, जेव्हा लोकांच्या घरात पाणी येईल. नाही, उद्या पाणी आणतो. मी किलोच का नाही आणलं. अच्छा. आज पाणी चालू कर, उद्याचं आंदोलन कॅन्सल. तू उद्या पाणी देतोय ना, उद्या आंदोलन आहे माझं, उद्याचं आंदोलन आता मी कॅन्सल करतो. तू आज पाणी सोड. बरोबर. करू शकतो का? आज नाही करू शकत. म्हटलं मी उद्या सकाळचं आंदोलन थांबू नाही शकत. उद्या सकाळी पाणी दे, 11 वाजताचं आंदोलन आहे, बंद होईल. सकाळी 9-6 वाजता पाणी दे, 7ला दे, 8ला दे, 9ला दे, 10ला दे, 10:30ला दे. 10:30ला आमच्या ऑफिसवरनं, कार्यालयातनं, शिवसेना शाखेनं निघणार. 11 वाजता तुझ्या क्षेत्रीय कार्यालयावर धडक. काय होईल माहीत नाही. नाही आलं पाणी 10:30 पर्यंत. निघालो मोर्चा घेऊन. आम्ही, आमचे पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसेना, युवा सेना, युवती सेना आणि बरोबर जनता, ज्यांना या पाण्याच्या कमी दाबाचा, पाणी न येण्याचा त्रास होत होता, ती जनता सुद्धा रस्त्यावर उतरली आमच्या बरोबर. मग हंडे, डोक्यावर हंडे, महिलांच्या हातात हंडे, डोक्यावर हंडे, कळशा, बोर्ड, बॅनर घेऊन मोर्चाच निघाला. आम्ही आंदोलन म्हणलं, तो निघाला मोर्चा. अरे बाप. मोर्चा आंदोलन करून गेट बंद केलं अधिकाऱ्यांनी, पोलीस आले. मग एवढे आम्ही हंडे आणले होते 25-30. ते गेटवरनं ठप्पाठप अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकून टाकले. काय फेकून मारले अक्षरशः. तसे फोटो मीडियाने अगदी छान तो टायमिंग शॉट घेतला. आणि आमची एक महिला पदाधिकारी हंडा फेकती, तिच्याबरोबर आम्ही आहोत. असे हंडे रास पडलेत आणि पाठीमागनं आणखी हंडे येत आहेत. अधिकाऱ्याच्या डोक्यात पडला, अधिकाऱ्याच्या अंगावर पडला, पोलिसांच्या अंगावर पडला. मग त्याचा परिणाम असा झाला या हंडा मोर्चाचा, एवढा ॲग्रेसिव्हली, आक्रमकरित्या आम्ही क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या घरात घुसलो, ते पळून गेले. एक इंजिनियरला आमच्या समोर मांडला. म्हणलं मीडिया समोर आहे, उत्तर दे, पाण्याचं काय करणार आहेस? उद्या सकाळी पाणी येईल. मी इतके दिवस का नाही आलं ते मी सांगू शकत नाही. उत्तरच नाही, मानसिकताच नाही. सत्ताधाऱ्यांच्या दबावापुढे प्रशासन काही करत नाही. सत्ताधाऱ्यांची पद्धत अशी आहे की हे पाणी नाही आल्यामुळे लोकांनी आमच्या दारात यावं आणि आम्हाला विनंती करावी आणि आमच्या प्रयत्नानं तुम्हाला पाणी दिलं. हा राजकारणाचा भाग झाला. तुम्हाला जबाबदार कोण? सत्ताधारीचे नगरसेवक सुद्धा आणि प्रशासन सुद्धा, हे दोघे तेवढे जबाबदार आहेत. जनता नाही, जी निवडून देते ती. आता जनतेने शहाणं व्हावं की आपण अशा लोकप्रतिनिधीला निवडून द्यावं जो नगरसेवक नसताना सुद्धा मोर्चा काढून, हंडा मोर्चा काढून, आंदोलन करून आपल्याला पाणी मिळवून देतो. अशा कार्यकर्त्यांना निवडून दिलं पाहिजे की जो नगरसेवक नाहीये, नसताना सुद्धा आपल्या आक्रमक आंदोलनांनी मिळवून देतोय पाणी. अशा लोकांना जनतेने निवडून द्यावं, अशी मी आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करेन. माझा हा एक प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही जेलमध्ये जाता, आंदोलन करता, घरच्यांचा सपोर्ट असतो या गोष्टींना? कसा असेल, आपला परिवारातला सदस्य जेलला जावा असं कुणाच्या आई वडिलांना, बायकोंना, मुलांना वाटत नसतं, किंवा आपल्या मित्रांना वाटत नसतं. काय प्रतिक्रिया होते मग त्यांची? आता आंदोलन केलं आणि तसंच जेलला घेऊन जातात ना, घरी याचा चान्सही मिळत नाही. मग आल्यानंतर जेलला आलं, काय करायची गरज होती? टीव्हीवर झळकला, दिसतोय आम्हाला, लोकांसाठी भांडतोय, पण त्या जेलमध्ये तुला कसा तुकडा मिळाला भाकरीचा, चपातीचा, वरण भाताचा, काय खात होतास? घरी आई बापावर, बायकोवर गुरकतोस, हे असंच आहे, हे गरम नाहीये, ही जळाली चपाती, असं झालंय. असं प्रत्येकाच्या वाट्याला येतंय. पदाधिकाऱ्यांच्या जे जेलला गेले त्यांचे आई वडील, कुटुंबातले सदस्य सगळे बोलतात. तिचं गपगपवून खाल्लं, कशा प्रकारचं जेवण होतं ती माहिती मिळवली. नको करू बाळा, आम्हाला घोर लागतो, इथं काळजी लागते. म्हणजे एक त्यांच्या आपुलकीचं ते विचारतात. जेलमध्ये कशा प्रकारची लोक असतात, हे राजकीय लोक कसा काटा काढतील जेलमध्ये तुमचा, काय सांगू शकतो का? तुम्ही वारंवार आंदोलनं करता, त्यात त्यांचं नाव खराब होतं. मग त्या गुंडांना पटवून
तिथं तुम्हाला काय मारेकरी घातली तर काय करायचं, आम्ही कोणाकडे बघायचं. बरोबर. हा फार टेन्शनचा विषय असतो. फार आम्हाला पण आतून फार आम्ही गलबलून जातो. कधी कधी असं कधी तुम्हाला त्याचा हुंदका येतो. हम्म. फार बेकार. पण तरी पण तुम्ही आंदोलन करायचं सोडलं नाही. नाही सोडलं. हे सुधारतच नाही ते सत्ताधारी आणि प्रशासकीय लोक. आहे आमचा पक्ष, आम्हाला वाचवेल, आमचा जामीन करेल, आमची केस लढेल. भाऊ, जेव्हा तुम्ही हे सगळे आंदोलन करता तेव्हा शिवसेनेकडे फक्त आंदोलन करणारा पक्ष म्हणून बघितलं जातं. यावर तुमचं काय मत आहे? शिवसेनेने आंदोलनं केली तरच सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला जाग येते, तर ते काम इमाने इतबारे करतात. जर शिवसेनेने आंदोलनच केली नाहीत तर ह्यांचं राज्य म्हणजे फार डेंजर. गल्ले भरू राज्य यांचं आहे. स्वतःचा गल्ला भरायचा, प्रशासनही तसंच आणि सत्ताधारी तसेच. जर शिवसेनेचा वचक आहे तर हे नीट काम करतील. बरोबर. शिवसेनेचा वचक ज्या दिवशी संपेल तेव्हा हे सत्ताधाऱ्यांकरता असलेलं राज्य हे जनतेचं राज्य नसेल. हुकुमशाही. कसली हुकुमशाहीपेक्षा बेकार असेल. आता हुकुमशाही आहेच, अच्छा. त्याच्यापेक्षा वर्स्ट बेकार असं हे राज्यकर्ते काम करतील. भाऊ, मग आता तुमचं प्रभागासाठी काय विजन आहे? आजही प्रभागाच्या परिसरामध्ये मधली अस्वच्छता, प्रभागातल्या रस्त्यावर असलेले खड्डे जरी बुजवले किंवा आत्ताच लेटेस्ट परवा दिवशी नेहरू रोडला काम केलं, नानापेठेतलं मेन रस्ता आणि खालचा रस्ता इतका खालीवर आहे. काल एक हातगाडीवाला गाडीवरचं सामान घेऊन चालला होता, मेन रोडवरनं खाली उतरला. इतक्या जोरात ते खालीवर आहे लेवल की त्याच्या हातगाडीवरचा ताबा सुटला. हातगाडी वर गेली, तो हातगाडी लटकला आणि एका टू व्हीलर आणि रिक्षाला धडकली हातगाडी. या 3 माणसांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. आम्हीच उठलो, सर्व कार्यकर्ते पळत गेलो, हातगाडी बाजूला घेतली, टू व्हीलरवाला उचलला, हातगाडीवाला उचलला, रिक्षाच्या ह्यात घुसलेला त्याचा दांडा तो बाहेर काढला. अशी कामाची पद्धत. फक्त टेंडर काढणे, टक्केवारी मिळवणे, काम काय प्रतीचं होतंय ह्याच्यावर कुठल्याही लोकप्रतिनिधीचा अंकुश नाही. मला टक्केवारी मिळाली, माझं भागलं. त्या ठेकेदाराने काम कसा का करेना, काय घेणं नाही आम्हाला. सायकल रेस आहे म्हणून रस्ते खरवडले गेले आणि त्याच्यावर डांबराचा लेअर ओतला गेला. पण खरवडले तुम्ही अर्धा इंच आणि डांबराचा लेअर ओतला 3 इंच. त्यामुळे 2 रस्त्यांच्या मधल्या खालीवरचा गॅप जो आहे तो वाढला, त्याने अपघात वाढले. ही यांची कामाची पद्धत. टेंडर काढायचे, लेअर टाकायचा, पैसे कमवून मोकळं व्हायचं. म्हणजे चेंबर जे खाली 3 इंच खाली गेले ते उचलणार कोण वरती? परत रस्ता वर्षानुवर्षे तसेच तो खड्डाच निर्माण झाला. एक प्रकारे खड्डे बुजवण्याकरता लेअर टाकला, ते ड्रेनेजचं झाकण वर उचलावं, लेवल करावी, तसंच त्या खड्ड्यातनं अपघात व्हायला लागले. ही कामाची पद्धत बंद व्हावी. पाण्याचे प्रश्न अजूनही आहेत, ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहेत. जी ड्रेनेज लाईन चांगली आहे तीच बदलायला घेतात, जी फुटपाथ चांगली आहे, चांगली दिसते तीच बदलायला घेतात. ज्या फुटपाथवरचे ब्लॉक उखडले गेलेत, कॉन्क्रीट उखडले गेलेत, टाईल्स उखडले गेलेत, ते बदलणार नाहीत. जे चांगलं आहे ते काढायचं, ते दुसरीकडे वापरायचं आणि इथे नवीन वापरायचं. ही असली घाणेरडी पद्धत कामाची चालली आहे. शौचालय दिसत आहेत चांगली, त्याचं रिनोव्हेशन विनाकारण करायचं. आहेत पैसे वापर. अरे पण राहू दे ना निधी. महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये पैसे शिल्लक राहिले, तुला काही करमत नाही का? विनाकारण टेंडर लावायचं, काही पण काम काढायचं. काही ठिकाणी तर अशी बोंब आहे आमच्या भावनेपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये, न केलेल्या कामाची बिलं काढली गेली. काम कागदावर, जागेवर काम काही नाही. टेंडर काढलं, टेंडर मान्यता झाली, ठेकेदार नेमला, काम सुरू झालं, सगळं कागदावर, रिअल काही नाही. त्याचा चेक पण काढला, त्याचं पेमेंट निघालं, ठेकेदाराच्या खात्यात गेलं, नगरसेवकांच्या खिशात गेलं, सगळे छान चोके मस्त, सगळे जनता वाऱ्यावर. मग तुम्ही याच्याबद्दल अनेक वेळा आवाज उठवला, आंदोलनं केली, यांचा भ्रष्ट कारभारावर आवाज उठवला. या भारतीय जनता पार्टीने पुणे शहरात 24/7 पाणी पुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन योजना आणली. ती पाईपलाईन टाकायला चालू केली, टाक्या बांधल्या, हजारो कोटी रुपये खर्च केले. कुठे 24/7 पाणी पुरवठा योजना म्हणजे 24 तास 7 दिवस पाणी पुरवठा आम्ही करणार. टाक्या धुळखात पडलेत, काही अर्धवट स्थितीत आहेत, पाईपलाईन अर्धवट झालीत. मग तो निधी तिथं वापरा ना. काल हजारो कोटी रुपयाची टेंडर प्रस्ताव मान्य करून भूमिपूजन केली काल मुख्यमंत्र्यांनी. पण ते पाणी पुरवठा योजनेचं काय?
हम्म. जे 930 कोटी रुपये प्रकाश जावडेकरांनी केंद्रातनं आणले असं सांगितलं आणि नदीमध्ये जी वाहणार गटारं आहेत ते एस टी पी प्लॅन्टवर ती सुधारणा करण्याकरता हे पैसे आले होते. आजपर्यंत एस टी पी प्लॅन्ट म्हणजे सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प तो अजूनही कागदावरच आहे. पैसे कुठे गेले? 930 कोटी रुपये आलेले माहीत नाही. कुठं वर्गीकरण केलं त्याचं, कुठे वापरले माहीत नाही. वर्गीकरण कुठे? यांच्या खिशात, यांच्या घरात, यांच्या खात्यात. असंच एक आंदोलन केलं ना तुम्ही की खड्ड्यांना काहीतरी नावं दिली होती ना एक? हो, पुण्यातल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे अपघात झाले, नागरिकांचा मणका मोडायला लागला, नागरिकांच्या गाड्यांचे मणके मोडायला लागले. एवढी परिस्थिती ओढवली म्हणून मागच्या वर्षी मी आंदोलन केलं होतं. त्या खड्ड्यांना नाव दिलं खासदार खड्डा, फडणवीस खड्डा, महापौर खड्डा, आमदार खड्डा, नगरसेवक खड्डा. ह्यांच्याच आशीर्वादाने हे खड्डे निर्माण झालेत ना. तुम्हाला लोकांनी निवडून का दिलं? की रस्त्यातले खड्डे सुधारले जावेत, खड्डे होऊच नव्हे अशा प्रकारचं काम व्हावं रस्ता करताना. पण रस्ता झाल्यावर रस्ता खणला जातो. आधी यांची बुद्धी चालत नाही की पाईपलाईनचं काम करायचं आहे, ड्रेनेज लाईनचं काम करायचं आहे, केबलचं काम करायचं आहे, CCTV फुटेज सगळे लावायचे पोलिसांसाठी म्हणजे सुरक्षा म्हणून, ती केबल टाकायची, त्याचं काम करायचं आहे. पण रस्ता बनवण्याआधी कळत नाही. रस्ता तयार झाला, छान दिसायला लागलं की 8व्या दिवशी परत रस्ता खोदला. BRT सारखं. BRT वर काय आहे तुमचं म्हणणं? BRT योजना आली, नीट कार्यान्वित झाली असती, देशाच्या अनेक शहरामध्ये राज्यामध्ये BRT व्यवस्थित चालली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे लोक वेळेत कामावर पोहोचायला लागली, त्यांचा वेळ वाचायला लागला, इंधनाची बचत व्हायला लागली, वाहतूक कोंडीची बचत म्हणजे मुक्तता मिळाली. पण या सत्ताधाऱ्यांचं नियोजन शून्य कारभारामुळं पुण्यातली BRT उखडून काढावी लागली. BRT व्हावी म्हणून त्याला केलेला हजारो कोटी रुपयाचा खर्च, ती कार्यान्वित नाही झाल्यामुळे झालेली वाहतूक कोंडी आणि ती BRT उखडून काढण्याकरता वाया गेलेला पैसा, ह्या सगळ्या पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय ह्या सत्ताधाऱ्यांची एक फॅशन झाली. टेंडर, कसलंही टेंडर काढतात, कसलंही. मग भाऊ तुमचं काही अशी ब्ल्यूप्रिंट तयार आहे? आता ब्ल्यूप्रिंट काढून काढून सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी ब्ल्यूप्रिंट काढल्या, सरकारला दिल्या, काही उपयोग झाला नाही. आता ब्ल्यूप्रिंट नाही, यांच्या कानाखाली प्रिंट काढली पाहिजे. आमचा ब्ल्यूप्रिंट काढण्यापेक्षा जनतेने आम्हाला सभागृहात पाठवावं, जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा. याच्या आधी अनेक सत्ताधाऱ्यांवर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं, पण जनतेची कामं झाली नाहीत. मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करीन, विनंती करीन की एकदा शिवसेनेला सत्तेमध्ये बसवा, एक संधी द्या, त्या संधीचं सोनं करू. जे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही कामं करतोय ते आम्ही सत्ताच्या माध्यमातून कामं चांगली, चोख, कमी पैशामध्ये करून दाखवू. पुणेकरांना 500 स्क्वेअर फुटापर्यंतचे ज्यांचे फ्लॅट आहेत त्यांचा टॅक्स माफ करू आम्ही. ही सुरुवात. मग ज्या काही सोयीसुविधा आहेत, पाणी, लाईट, ड्रेनेज, वॉटर, मीटर, गटर, ह्या सुविधा न सांगता पूर्णत्वाला नेऊ. त्याची तक्रार एकही येऊ देणार नाही, असं काम आम्ही करून दाखवू. महिलांसाठी काय उपाययोजना म्हणजे तुमच्या डोक्यात आहेत प्रभागातल्या? महिलांसाठी प्रभागातच काय, अख्ख्या पुणे शहरातमध्ये सुद्धा त्यांना सुरक्षा पुरवण्याची गरज आहे. CCTVचं काम ज्या जोमानं व्हायला पाहिजे ते होत नाहीत. नुसतेच रस्ते खोदले जातात, अर्धवट बुजवले जातात, त्याच्यावर गाड्या गेल्या की पुन्हा ती केबल ब्रेक होते, पुन्हा रस्ता खोदायचा, पुन्हा ती अखंड केबल टाकायची. हा जो प्रकार आहे तो बंद झाला पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढलं जातं, चेन ओढली जाते, त्यातनं त्यांना जीव गमवावा लागतो. त्यासाठी त्यांना सुरक्षा पूर्ण गरजेचं आहे. ती सुरक्षा जर CCTV पूर्ण पुणे शहरात लवकर बसले गेले, त्याच्यावरनं त्या चोरांवर वचक बसेल, दरोडे टाकले जातात त्याच्यावर वचक बसेल. चोराला शोधण्याकरता हे CCTV फुटेज उपयोगाला पडतं. अनेक ठिकाणी फुटेजच नाही आहे, CCTV कॅमेरेच नाही आहेत. ते कॅमेरे बसवले जावेत, त्या कॅमेऱ्याचा वापर चांगल्या कामासाठी होणार आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षा होणार आहे. महिलांसाठी स्पेशल शौचालय होणं गरजेचं वाटतं. जर आमच्या भागातली महिला भगिनी लक्ष्मी रोडला गेल्या, तुळशीबागेत गेल्या, डेक्कनला गेल्या, तर त्यांच्यासाठी घरातनं निघून सगळी खरेदी करून पुन्हा घरात येईपर्यंत त्यांना शौचालयाला जायला जागा नाही. पुण्यात पुरुषांसाठीच अशा शौचालय काढली गेलेली आहेत, मुताऱ्या काढल्या गेलेल्या आहेत. तसे महिलांसाठी असावं अशी आमची मागणी आहे.
पण त्यासाठी कुठल्याही सत्ताधाऱ्यांकडनं प्रयत्न झालेले दिसत नाहीत. तो प्राधान्यक्रम आम्ही देऊ, पण त्याची स्वच्छता ठेवणं हे गरजेचं आहे. ती स्वच्छता बरोबर. राहिली गेली, निगा राखली गेली पाहिजे. नाहीतर त्या शौचालयाचा, त्या मुतारीचा त्रास आजूबाजूच्या दुकानदारांना, तिथनं प्रवास करणाऱ्यांना होता कामा नये. तो झाला तर त्याचाही धंदा बंद पडायचा. आपण खूप बघतो ना की खूप घाण असते, घाण. म्हणजे दुरावस्था त्यांची भयानक. बेकार पेठांमध्ये तर एवढी आमच्या घाण आहे, हम्म. एवढा कचरा, कोणी कुठेही कचरा टाकते. लोकांना एक सवय लावून द्या, जनता ऐकते. तुम्ही चांगल्या सवयी जनतेला लावून दिल्या तर जनता ऐकणार आहे. काल परवा एक तुम्ही जे आंदोलन केलं की तुम्ही एक 10-15 बुलडोझर घेऊन तुम्ही कचरा सफाईसाठी एक आंदोलन केलं होतं का काय केलं होतं ते? एक आंदोलनच म्हणावं, जे प्रशासनाला वारंवार सांगून, नगरसेवकांना वारंवार सांगून, जनतेने विनंती करूनही एक पत्राचाळ म्हणून फार मोठी वसाहत आहे. तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात 2 इमारतीच्या मध्ये साठलेला कचरा, ढिगारा लागलेला, सांडपाणी वाहतंय. इकडं कचरा पडलाय, तिकडं घाण पडली, तिकडं माती पडली, इकडं तुटलेलं लाकडं पडली, तिकडं तो घाण घाण झालेल्या गाद्या पडल्या आहेत. अशी भयानक अवस्था होती. त्याच्याकडे कुठल्याही सत्ताधारी नगरसेवकाचं, दुसऱ्या नगरसेवकाचं, तिसऱ्या नगरसेवकाचं, इच्छुक विद्यमान नगरसेवक परत पुन्हा इच्छुक आहेत त्यांचं लक्ष नव्हतं. मग आमचे माझे नगरसेवक आहेत प्रशांत बदे, ते आणि मी दोघांनी मिळून आयुक्तापुढे ठाण मांडून बसलो की या ठिकाणी अशी वसाहत आहे. ते फोटो मागवले तिकडनं, फटाफट तिथल्या कार्यकर्त्यांनी फोटो काढून पाठवले. ते फोटो दाखवल्यावर आयुक्तांनी डोक्याला हात लावला. त्वरित आयुक्तांनी ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात फोन लावला, हे मी तुम्हाला फोटो पाठवलेत, लवकर मला निपटारा पाहिजे. दुसऱ्या दिवशी गाड्या धडाधड, JCB, डंपर, माणसं, एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यवाही झाली की ती सोसायटी आम्ही चकाचक करून दिली. पण हे केलं आम्ही आणि उभं राहिले उपरे. आम्ही केलं, आमच्या प्रयत्नाने झालं. पण ज्यांच्याकडनं आम्ही फोटो मागितले त्यांना माहिती आहे की आम्ही करतोय. त्यांना आदल्या दिवशी रात्री सांगितलं सकाळी गाड्या येणार आहेत. सकाळी त्यांना उठवलं की गाड्या निघाल्यात, आल्यात गाड्या, तुमच्या गाड्या काढा, इथले रिक्षा काढा, 2 व्हीलर काढा, ह्या डंपर आत जायला रस्ता द्या, हे JCB जायला आत जागा द्या. त्यांना कळलं की नाही, हे यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे ह्यांनीच केलंय. हे आयते आले, निम्मी साफसफाईला फोटो येऊन थांबले, अशा स्टाईलमध्ये फोटो काढले, रील काढले, शूटिंग काढलं आणि व्हायरल केलं. पण त्या पत्राचाळीतल्या जनतेला माहिती आहे हे काम शिवसेनेनं केलं, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनं केलं. बरोबर. हे त्यांनी ओळखून आहेत. हे सारखं आंदोलन करावं लागतं, सारखंच त्यांना सांगावं लागतं, जागं करावं लागतं. म्हणजे याच्यावर काय असं ठोस उपाय नाही का? कारण आपण प्रत्येक वेळेस रस्ते, नाले, वाहतूक, ट्रॅफिक यावरच बोलतो, ह्याच्या पलीकडे आपण जातच नाही. असं एक शहर प्रमुख म्हणून तुम्हाला काय वाटतं? म्हणून मी जनतेला शहर प्रमुख या नात्याने विनंती करील की पुणे शहरातल्या सर्व प्रभागातनं आमच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना निवडून द्या. ज्यायोगे तुम्हाला तक्रार करण्यासाठी फक्त एक फोन करायला लागेल, एक मिस कॉल द्यायला लागेल आणि ते काम झालेलं असेल. आम्हाला जे रस्त्यावर उतरायला लागतं, भांडणं करायला लागतात, पोलिसांना त्रास सहन करावा लागतो आमच्या आंदोलनाचा, नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आंदोलनाचा, ट्रॅफिक जाम होतं, हे न होता शिवसेनेचे नगरसेवक लक्षपूर्वक काम करून जनतेला तक्रार करायचा वावच ठेवणार नाही. आधीच ते काम झालेलं असेल. ह्या मूलभूत गरजा आहेत. जपसा माणसाला जगायला 2 घासाचं अन्न, पाणी, कपडे, निवारा एवढ्या गोष्टी लागतात. तशी स्वच्छता, येणारं पाणी, स्वच्छ पाणी, बाहेर वावरताना रस्त्याला खड्डे नसलेले खड्डे, मिळणारी वीज, कुठल्याही अडथळा न विना वीज मिळाली पाहिजे. अशा एक माफक गरजा लोकांच्या आहेत, त्या त्यांना आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी जनतेला आमच्या ऑफिसला यायची गरज नाही, आमच्या शाखेला भेट द्यायची गरज नाही. ती कामं आमचं कर्तव्य म्हणून आम्ही आमचे नगरसेवक पार पाडतील ही आम्ही ग्वाही नाही, वचन देतो. म्हणजे की आता पुणे शहरासाठी मशाल तयार आहे असं म्हणायला हरकत नाही. पुण्यासाठी ज्योत पेटवलेली मशाल सज्ज आहे. जनतेच्या जीवनातला अंधार दूर करण्याकरता आम्ही ही मशाल हाती घेतली आहे. जनतेच्या आयुष्यामध्ये उजेड आणू, त्यांच्या समस्या न सांगता तक्रार करायला जागा राहणार नाही अशा समस्या आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघून आम्ही सोडवू. आम्ही त्याची पाहणी करू. प्रशासन करत नाही, प्रशासनाला बरोबर घेऊन ती पाहणी करायची सवय लावू. या भागातली समस्या इथं असते, हे काढ, हा कचरा वेळच्या वेळ उचल, रोजचं झाडलोट झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे, गाडी खालचंही झाडलं गेलं पाहिजे, दुकानासमोर गाड्या लागतात त्याच्याकडचं झाडलं गेलं पाहिजे, फुटपाथवरचंही झाडलं गेलं पाहिजे. आत्ता सांगतात की आम्हाला फुटपाथवरचं झाडायचं नाही शकत आम्ही. फुटपाथ कोणी बांधली आहे? प्रशासनानं, महानगरपालिकेने. टेंडरमध्ये पैसे कोणी खाल्लेत? नगरसेवकानं, ठेकेदारानं.
मग ती फुटपाथ पण सरकारचीच आहे ना, बरोबर. त्याच्यावरनंही खराटा फिरलाच पाहिजे. हम्म. अर्धवट स्वच्छता चालणार नाही, ही सवय लावली गेली पाहिजे. माणूस हा सवयीचा गुलाम आहे. तुम्ही सवय लावा, माणसं काम करतात, त्यांना आपण पगार देतो. जनतेला आमच्या कोणाकडे जायला तक्रार करायची वाव ठेवणारच नाही. म्हणून आम्हाला निवडून देण्याचं कारण हे आहे की जनतेने त्यांच्या कामात, कुटुंबात व्यस्त राहावं. त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ते सोडणं आमचं कर्तव्य आहे, आमचं काम आहे, ते आम्ही पार पाडू. म्हणून आम्हाला निवडून द्या. निवडणूक लढवण्याचं कारण हे 20%च आहे. समाजकारण हे 80% आहे. राजकारण 20% निवडणूक लढण्यापुरतं आहे. हे आम्हाला शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, यांनी आम्हाला शिकवले. ती शिकवण कायम आमच्या अंतःकरणामध्ये राहील आणि त्या योगेच आम्ही काम करू आणि जनतेचे प्रश्न सोडवू. जसं मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. जो जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो त्यातलं 95% काम 5 वर्षात पूर्ण केलेलं असतं. कालच आमच्या आदित्यसाहेब ठाकरेंनी आम्ही सगळा तो प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्यामध्ये दाखवलं आम्ही काय काय केलं या 5 वर्षामध्ये. बरोबर. हे पुण्यातलं भाजप दाखवू शकेल का? हे महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार दाखवू शकेल का? जी काय आश्वासनं तुम्ही जनतेला दिली होती ती किती पूर्ण केली? पुण्यामध्ये जाहीरनामा वचननामा केला तो किती प्रमाणात पूर्ण केला? ज्यावेळी 2017च्या अगोदर अजितदादा पवारांची सत्ता या पुणे शहरामध्ये होती महानगरपालिकेमध्ये, त्यावेळी 2017च्या इलेक्शनच्या 6 महिने अगोदर याच भाजपनं जंगली महाराज रोडवर पंचनामा केला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामकाजाचा 5 वर्षाच्या. ओके. आता यांच्या 8 वर्षाच्या कामकाजाचा पंचनामा करण्याची वेळ आलेली आहे. तशी आमची तयारी झालेली आहे. ते प्रदर्शन आम्ही भरू. तुम्ही काय केलं? तुम्ही आधी ओरडत कसे होतात? आम्ही सत्तेवर आल्यावर काय करू हे जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलं होतं. त्या जाहीरनाम्यामधले 95% आमच्या आदित्य साहेबांनी, उद्धव साहेबांनी कामं करून पूर्णत्वाला नेली मुंबई महानगरपालिकेमध्ये. 95चा उलटा आकडा घेतला 59%. तेवढी तरी कामं पुणे महानगरपालिकेत केलीत का तुम्ही दाखवून द्या. हे आमचं चॅलेंज आहे, आव्हान आहे. जाहीर करून दाखवा, पत्रकार परिषद घ्या, काय काय कामं केली दाखवा. सगळे अर्धवट. स्मार्ट सिटी हजारो कोटी रुपये आले, कुठे गेले? स्मार्ट सिटी करू, एक कोपरा स्मार्ट काहीतरी केला. पुणे शहर काय ओस पडलं. फक्त स्क्रीन लावा. फुटपाथ, रस्ते मोठे केले पाहिजे. त्यांच्या स्मार्ट सिटीने फुटपाथ मोठे केले, रस्ते छोटे केले. ही यांची स्मार्ट सिटी. कमाल आहे. जंगली महाराज रस्ता असा आदर्श रस्ता आहे जो अनेक वर्षामध्ये खोदावा लागला नाही, जो रिपेअर करावा लागला नाही, तिथे कधी खड्डे पडले नाहीत. अशा ठेकेदाराला यांनी कधी कामच दिलं नाही. खड्डे खोदायला मोकळे असतात. तो जंगली महाराज रोड फुटपाथ मोठी करून ठेवली, रस्ता छोटा केला. ही कामाची पद्धत त्यांची घाणेरडी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, इथे बस बंद पडते, बसचा तुटवडा, 10 मे बस म्हणायची, त्याचे 20 रुपये लावायचे. फार बोजवारा या सगळ्या कामकाजाचा यांच्या. म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही कधीच तुमच्या कामाचा गाजावाजा नाही करत. तुम्ही कोरोनामध्ये बरेच असे काही कामं केलीत. जेव्हा तुमची माहिती काढली गेली तेव्हा तुमचे पदाधिकारी, विभाग प्रमुख, गट प्रमुख यांनी सांगितलं की संजय भाऊंनी प्रचंड लेवलला लॉकडाऊनमध्ये काम केलंय, पण त्यांनी कधीही गाजावाजा नाही केल्या, परमिशन्स काढल्या. म्हणजे म्हणायला असं हरकत नाहीये की पुण्यातली जर फुटपाथवरची जर लोक जगली असतील तर ते संजय भाऊमुळे. पण तुम्ही याचा कधी गाजावाजा नाही केला, असं का? कोरोना काळामध्ये संपूर्ण देश बंद होता. आपल्या या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या पुणे शहरामध्ये अनेक लोक अशी जगतायत, त्यांना घर नाही, निवारा नाही, खाण्याची भ्रांत, दिवसभर हमाली करेल, काही फुटकळ कामं करू, तेव्हा पैसे मिळतात, तेव्हा संध्याकाळी पोट भरलं जातं. पण लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद असल्यामुळे त्यांच्या पोटाला चिमटा बसला, ते आमच्या लक्षात आलं. पण आधी अनेक गरीब लोकांना आम्ही धान्य पुरवलं, पण त्या धान्य आम्ही सरकारी गोदामातनं मिळवलं, पैसे भरून आमच्या खिशातले, ऑनलाईन पैसे भरले. मग ती परमिशन घेऊन गाडी आली, त्याचं वाटप केलं धान्यांचं हळूहळू. मग असं कळलं की जे कच्चं धान्य तर देतोय, पण काही लोकांना धान्य शिजवायलाच काही सोर्स नाही आहे. मग आम्ही आमच्या सोसायटीमध्येच भट्टी पेटवली, रोज 2 टाईम खिचडी करायला लागलो, आम्ही मसाले भात करायला लागलो, अशी वेगवेगळे अन्न शिजवायला प्रयत्न केला. आता ते वाटायचं कसं? छुप्या मार्गाने वाटायला लागलो, पण मुलांना त्रास व्हायला लागला. वाटायला गेलं पोलीस मारायला लागले. मग पोलीस कमिशनर असतील, जॉईंट कमिशनर असतील, यांना संपर्क साधून
ऑनलाईन परवाने मिळवले, आमच्या या गाड्या अशा जातील, 2 टाईम बाहेर पडतील, अन्न वाटप करून पुन्हा आमच्याकडे येऊन थांबतील आपापल्या घरी. एकीकडे आम्ही 50चं किट दिलं होतं, 50 बॉक्स कंटेनर पिशवीत भरायचे, वाटप करायचं. परमिशन मिळाल्यामुळे त्यांचा पोलिसांचा बसणारा मार कमी झाला. मग पोलिस म्हणाले आम्हाला पण द्या आता. अच्छा. त्या पोलिसांनाही ते कंटेनर मसाला खिचडीचे आम्ही द्यायला लागलो. मग ते एवढं वाढलं, इतकं मोठ्या प्रमाणात काम सुरू झालं की लोक म्हणाली आमच्याकडनं 1 पोतं तांदळाचं घ्या, आमच्याकडनं 1 डाळीचं पोतं घ्या, आमच्याकडनं भाजीचा आमच्याकडनं मसाला घ्या. अशी लोक मदत करत गेली आणि त्या कामाचा उरक एवढा वाढला की आता एक खिचडी येणार आहे बरं का, शिवसेनेची. अच्छा. पण याचा गाजावाजाचं शूटिंग करणं आम्हाला काय बरोबर वाटलं नाही. ज्या लोकांच्या मुखात 2 घास जावेत ही मनोमन इच्छा होती, त्याचं शूटिंग करणं, त्याचा व्हिडिओ काढणं हे बरोबर नाही वाटलं. त्या काळात तुम्हाला कोरोना पण त्यावेळी झाला. कोरोना झाला. या सगळ्या धावपळीमध्ये वावर वाढला, लोकांच्या संपर्कात जास्त आलो, स्वतःला कोरोना झाला, क्वारंटाईन झालो, ट्रीटमेंट घेतली, थोडी भीती वाटली होती, माहीत नव्हता हा रोग काय आहे. पण बेकार कोणाच्याही वाट्याला असा आजारपण येऊ नये आणि अशी वेळ या देशावर येऊ नये अशी आपण सगळेजण मिळून प्रार्थना करू. भाऊ, आता एक वेगळा प्रश्न, जेव्हा आता सगळ्या निवडणुका लागलेल्याच आहेत, मशाल तयारच आहे, पण इतकी वर्ष तुम्ही शहर प्रमुख म्हणून काम करताना पक्ष संघटनेसाठी काय काय केलं? मला जबाबदारी अशी दिली होती शहर प्रमुख पदाची की माझं जुनं काम बघून की पुणे शहरामध्ये गटप्रमुखांची बांधणी करायची होती. ती जबाबदारी माझ्यावर आली आणि ती मी इमाने इतबारे पार पाडली. आजपर्यंत कधी असे गटप्रमुख निर्माण झाले नव्हते, ते मी करून दाखवले होते आणि त्या योगेच मला बोलावून शहर प्रमुख करून केलं गेलं. नाही तर पुणे शहरातले 3 नगरसेवक इच्छुक होते आम्हाला शहर प्रमुख करा. ते 3 जण स्वतःहून गेले होते, पण मला बोलावून घेण्यात आलं की काय झालं, इथून मागचं काय झालं, काय काम कमी पडलं, काय संघटनात्मक बांधणी का झाली नाही. मी कोणाची तक्रार कधी करत नाही, मी कोणाची तक्रार केली नाही, कोणाचं नाव सांगितलं नाही. ज्यांनी त्यांनी आपापली मी त्यांना जबाबदारी दिली, त्यांनी आपापल्या परीने वेळ द्यायचा प्रयत्न केला, आपापल्या परीने जबाबदारी पार पाडली. बरोबर. भाऊ, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा पक्षात आलात तेव्हा तुमच्याकडे धनुष्य होतं आणि आता तुमच्या हातात मशाल आहे, तर यावर तुमचं काय मत आहे? धनुष्य आमचंच होतं. अन्यायावर वार करण्याकरता बाण सोडला जायचा. शिवसेना प्रमुखांनी जे बाण सोडले होते ते अनेक सत्ताधाऱ्यांच्या वर्मी लागले होते. ती कमान उद्धव साहेबांकडे दिली. उद्धव साहेबांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवला त्याच धनुष्यबाणाच्या जोरावर. मग 2.5 वर्षानंतर स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता पालट झाली. ज्यांना ज्यांना सत्तेत जायचं होतं त्यांचा स्वार्थ उफाळून आला आणि त्या कोर्टात केस गेल्यामुळे दिल्ली ते गल्ली यांची सत्ता आहे. निवडणूक आयोग यांच्या हातात, प्रशासन यांच्या हातात, कोर्ट यांच्या हातात. त्यामुळे सगळे ठरवून लावलेले निकालामध्ये धनुष्यबाण जे आमच्यातनं फुटून गेले त्यांच्या ताब्यात दिलं आणि आम्ही जुनी मशाल, जे पूर्वी आम्हाला धनुष्यबाण नसताना आमच्याकडे मशाल होती, ती मशाल पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी हातात घेतली आणि त्या मशाल जी पेटली आता, ते आमचे खासदार पहिल्याच निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडून आले महाविकास आघाडीचे. पण अशी काय जादू झाली की विधानसभेत आम्हाला जिवारी लागेल असा पराभव करायला लागला. हे सगळे भ्रष्टाचार जो फोपावला आहे, ज्या निवडणुकीच्या EVM मशीन्स मॅनेज होतात, जनतेचे प्रश्न न मिटता त्यांना आमिष दाखवलं जातं. म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्हाला कधी लाडकी बहीण योजना अंमलात आणावी अशी वाटली नाही, पण ज्यावेळी तुम्हाला लोकसभेत तुमचा महाराष्ट्रात पराभव झाला, तो विधानसभेत पण होईल की काय म्हणून लाडकी बहीण योजना आणून महिलांच्या खात्यात 1500 जमा केले. असे पैसे वाटता येत नाही तर असे लिगली वाटू. म्हणजे एक प्रकारे मत विकत घेतलं गेलं. पण आमच्या बहिणींनी हे लक्षात नाही आणलं की यांना पैसे देऊन यांच्याकडनं सरकारी पैसे आपलेच आहेत, आपण देतोय आणि तेच आपल्याला पैसे फिरून येत आहेत. बरोबर. हे सर्वसामान्य महिला भगिनीच्या लक्षात आलं नाही. सरकारने आम्हाला मदत केली म्हणून आम्ही सरकारला मतं दिली. असं काही ठिकाणी आलं, काही ठिकाणी मशीन मॅनेज झाल्या, पण लोकांनी आम्हाला मतं भरभरून दिली असा जो एक प्रोपगंडा तयार केला, ह्या सगळ्या भ्रष्टाचारावर मात करण्यासाठी, खोट्या कामांवर मात करण्यासाठी, खोटी बिलं काढणाऱ्यांवर त्यांना जाब विचारण्यासाठी, हे सगळं खोटं काम नष्ट होण्यासाठी आम्ही मशाल हातात घेतलेली आहे. जनतेच्या आयुष्यामध्ये त्यांच्या घरादारावर उजेड निर्माण व्हावा, त्यांच्या आयुष्यातला अंधकार संपवावा म्हणून ही मशाल आम्ही पेटवली आहे. ती कायम तेवत राहील. त्या माध्यमातून आम्ही जनतेच्या आशीर्वाद मागण्यासाठी त्यांच्या दारात जातोय. आता म्हणजे तुम्ही एकदम यंग शहर प्रमुख दिसता भाऊ, तर मला एक साधा प्रश्न आहे की तरुणांनी खरंच राजकारणात यावं का? तुम्ही काय सांगाल एक शहर प्रमुख म्हणून? नक्कीच तरुणांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे.
आपला कामधंदा, आपला उदरनिर्वाह सांभाळून राजकारणामध्ये यावं. राजकारणामध्ये ती बजबजपुरी झालेली आहे, ही तरुणांच्या माध्यमातून त्याच्यावर मात करता येऊ शकते. चांगलं राज्य या देशाला, या राज्याला, या शहराला मिळावं, त्याचं योगदान या तरुणांकडे मोठ्या प्रमाणात आहे. ताकद आहे, इच्छाशक्ती आहे, जी उर्मी आहे, जी या सत्ताधाऱ्यांमधली पूर्णपणे मरून गेलेली आहे. या तरुणांमधली ऊर्जा आहे, ती ऊर्जा जर ते राजकारणामध्ये घेऊन आले, त्या ऊर्जेमुळे समाजाचा विकास, शहराचा विकास, गावाचा विकास, राज्याचा विकास आणि देशाचा विकास होऊ शकतो. एवढी या तरुणांमध्ये ऊर्जा आहे, ताकद आहे. बरोबर. शाळेतलं शिकवलेल्या गेलेली जी काही शिकवण आहे, सत्तेच्या मार्गावरनं चालण्याची शिकवण आहे. वरिष्ठांना आदरपूर्वक नमस्कार करून त्यांच्याशी वागलं पाहिजे. त्यांचा कुठलाही अपमान न करता वागलं पाहिजे. खोटं काम करू नये, भ्रष्टाचार करू नये. हे जे लहानपणी आणि तरुण वयापर्यंत त्या तरुणांच्या मनावर बिंबवलं जातं, हाच विचार घेऊन जर तो तरुण राजकारणामध्ये आला, हे राजकारण स्वच्छ होईल. हो, आता गप्पा मारण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. शहर प्रमुख आहात, तुमच्याकडे बरीचशी आंदोलनं आहेत, बरीचशी मुद्दे आहेत. पण माझा एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, की तुम्ही प्रभाग 23 कडे पुढल्या 5 वर्षात कसं बघता? ज्या प्रभाग 23चा विकासच झाला नाही, सर्व समस्या, आता किती समस्यांचं नाव घेऊ, एवढा वेळ नाही आपल्याकडे. सर्व समस्या जशाच्या तशाच आहेत. फक्त लोकप्रतिनिधींनी स्वतःचा विकास करून घेतला, स्वतःचा नावलौकिक वाढवला. शर्ट पॅन्टवरचा कार्यकर्ता, सलवार कुर्त्यातला कार्यकर्ता कोट आणि जॅकेटमध्ये आला नगरसेवक झाल्यावर. हा जो फरक पडलाय, तो फरक होता कामा नये. अरे आधी शर्ट पॅन्ट आपण घालायचो, सलवार कुर्ता घालून जनतेपुढे हात जोडून जायचो. मग ते जॅकेट कशाला? एवढी थंडी वाजते का? त्याच्यावर कोट कशासाठी? लग्न समारंभ आपल्या घरात असेल, लोकांच्या हातात, त्यावर ठीक आहे. रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या सभागृहात जायचं, आता लोकांना मतं मागताना जॅकेट घालून जायचं, छान चोकी. देवदर्शनाला जायचं, जॅकेट घालून जायचं. हे कुठून आलं? हे बंद झालं पाहिजे. जे स्वतःने जॅकेट घातले, लोकांनी सगळ्यांनी सलाम, नमस्कार, भाऊ, दादा, मामा असं का म्हटलं पाहिजे? ज्याप्रमाणे आधी संजू म्हणत होता आपल्याला माणसं, जनता, ते नगरसेवक झाल्यावर संजूच म्हटलं पाहिजे, संजयच म्हटलं पाहिजे. बरोबर. त्या दादा, भाऊ, मामा, काका नकोय. लोकांना आधार वाटला पाहिजे. लोकांना आधार गमावून लोकांना भीती नाही वाटली पाहिजे की नगरसेवकाच्या समोर जाताना. लोकांनी प्रेम भावनेने हक्काने आलं पाहिजे. हे माझा नगरसेवक आहे, मी गेलो, माझं काम होणार आहे, मला तो ताटकळत बाहेर उभं करणार नाही. तो आतमध्ये AC केबिनमध्ये बसला आणि मला बाहेर उन्हात उभं केले किंवा वेटिंग रूममध्ये मला उभं केले. हे लोकांची भावना नाही झाली पाहिजे. लोकांना चला जाऊ, नगरसेवक आहे, आपला सेवक आहे, सेवकच असला पाहिजे नगरसेवक हा, त्याच्याकडे जाऊ, तो आपलं काम करेल, असं एकरी बोललं पाहिजे नगरसेवकाला जनतेने. असा हक्क लोकांना आपण दिला पाहिजे. हा देता आला पाहिजे. आपण लोकांचा हक्क हिरावून घेतोय, हे थांबलं पाहिजे पहिलं. तेव्हाच प्रभागाचा, वॉर्डाचा, परिसराचा विकास होऊ शकतो. नाही तर आहेच परत पाणी कमी दाबाने, चला नगरसेवकाकडे, साहेब पाणी येत नाही हो, हे काय रे म्हणजे काय आला, तिथून फोन, ह्या भागातल्या पाण्याचा प्रश्न मिटत नाही, मी आलो. का मिटत नाही बघतो, आटे कसे कमी केलेत, काय केलेत, कोणाच्या सांगण्यावरनं केलेत. इथली घाण उचलली गेली नाहीये, स्वच्छता झालेली नाही. हे ड्रेनेज लाईनचं पाणी उलटं का वाहतंय, हे लोकांनी फक्त फोनवर सांगितलं गेलं पाहिजे. अरे तो खरं नगरसेवक आमचा, फोन करा किंवा पत्र पाठवून द्या किंवा मेसेज करा. इतकं सुलभ आणि सोपं काम जनतेसाठी झालं पाहिजे, तर आणि तरच प्रभागाचा विकास होऊ शकतो. मानसिकता नगरसेवकाची चांगली पाहिजे. स्वतःचाच विकास करायचा म्हटलं, मानसिकता ढळली गेली तर विकास करणं शक्य नाही. स्वतःचा विकासाची करायची सवय लागली, विनाकारांची टेंडर काढायची, त्यातनं भलं मोठं गलेलट्ट पॅकेज घ्यायचं, कमिशन घ्यायचं, मग तो ठेकेदार त्या कामातला दर्जा कसा काय देईल? त्या कामाला दर्जाच मिळणार नाही. नगरसेवकांनी 20% खाल्ले, सिमेंट त्यांनी निम्मच करायचे ठेकेदारांनी. त्या निम्म्या सिमेंटमध्ये त्या कामाची क्वालिटी राहणार नाही. पुन्हा पुन्हा ती कामं करायला लागणार, पुन्हा पुन्हा जनतेचा टॅक्स वाढवायला लागणार आणि भ्रष्टाचार वाढतच राहणार. एकदा 5 वर्ष नगरसेवक झाला
की तो कोट्याधीश होतो हे आम्हाला नाही करायचं. आम्हाला ते कोट्याधीश झालेले पैसे ठेवायचं कुठे हे टेन्शन आहे, आपलं घर लहान आहे. बरोबर. त्यामुळे आपल्या गरजा कमी ठेवल्या तर भ्रष्टाचार करण्याची गरज लागणार नाही. आपोआप जनतेची कामं चांगल्या मानसिकता ठेवली तर होऊ शकतात, याची आम्हाला खात्री आहे.